नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री, लेखक वि.स. खांडेकर. अंधार आणि चांदण्या. आता विचार म्हणून करायचा नाही असे मनाला बजावून झोपी जाण्याचा ललितेने प्रयत्न केला. बटन दाबून पटकन दिवा मालवावा तसे तिने डोळे मिटून घेतले. मऊ मऊ उशीत डोके खुपसले. लहानपणी तात्यांच्या मांडीचा नाहीतर आईच्या कुशीचा स्पर्श झाला म्हणजे आपल्याला लगेच कशी झोप येत असे, या गोष्टीची तिला आठवण झाली. क्षणभर गुंगी आल्यासारखे वाटले तिला, पण ते क्षणभरच. आभाळातल्या ढगांची वाऱ्याने पांगापांग करावी तशी चोर पावलांनी तिच्या पापण्यांवर उतरू लागलेली निद्रा कुणाची तरी चाहूल लागताच एकदम दूर पळून गेली. कुणाच्या पावलांची चाहूल होती ती? आपल्याला असे का होत आहे हे तिला कळेना. आपल्या घरट्यात सुखरूप परत आलेल्या चिमण्या पाखराप्रमाणे तिला आनंद झाला होता. घरात येताच तात्यांना नमस्कार करताना तिला वाटले होते, उन्हातून आपण सावलीत आलो. परीक्षेच्या आंचीने तिला मध्ये खूप जागरणे घडली होती. घरी गेल्यावर त्या शिल्लक राहिलेल्या झोपेची भरपाई करायची. रात्री जेवल्याबरोबर जे निजायचे ते सकाळी तात्यांचा दुसरा चहा होईपर्यंत उठायचे नाही असे तिने मनात ठरविले होते. पण घरी आल्यानंतरच्या या पहिल्याच रात्री ती अंथरुणावर एकसारखी या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. 11 वाजून गेले, सारे घर झोपले, तरी ती अंथरुणावर तळमळत पडली होती. कसल्या तरी काळजीमुळे तर आपली झोप उडून गेली नसेल ना असे तिला क्षणभर वाटले. या शंकेचे लगेच तिला हसूच आले. आपल्या इतकी सुखी मुलगी साऱ्या जगात नाही या विचाराने तिचे मन प्रफुल्लित झाले. तात्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली. पूर्वी ते किती जलद चालायचे, आज माडीवरून चढ उतार करताना ते सावकाश चालतात असे दिसले. पण त्यात एवढे काळजी करण्यासारखे काय आहे? आता त्यांची 50शी उलटली, त्यात हे दैनिकाचे जीव खाणारे काम. दिवाळीच्या सुट्टीत तात्या म्हणाले होते, खरेच जगात सगळ्यांना केव्हा ना केव्हा सुट्टी मिळते. ती न मिळणारे अभागी प्राणी फक्त 2च आहेत, एक सूर्य आणि दुसरा दैनिकाचा संपादक. आता आपण त्यांना थोडी थोडी मदत करायला लागू. भरपूर विश्रांती मिळेल की त्यांची प्रकृती सहज सुधारेल. आईसुद्धा थोडी वाळल्यासारखी दिसली. हा उन्हाळा मला मानवला नाही असे काहीतरी ती म्हणाली. पण प्रपंचाचा गाडा किती हसतमुखाने ती उडीत आहे. मात्र तिचे केस अलीकडे झपझप पिकू लागल्यासारखे वाटतात. सकाळी दारात तिच्या मस्तकावरले पांढऱ्या आणि काळ्या केसांचे ते मिश्रण आपल्याला मोठे विचित्र वाटले. कुठल्या तरी इंग्रजी कवितेतील एक कल्पना एकदम अर्धवट आठवली आपल्याला. मनुष्य जीवनाचे जे वस्त्र विणीत असतो त्यातले हे काळे आणि पांढरे धागे. काय बरे आहे पुढे? मोठी विलक्षण कल्पना आहे ती. मनुष्य जीवनाचे वस्त्र विणीत असताना काळ पुरुष त्याच्या पाठीमागे हसत उभा राहतो, त्याच्या दृष्टिक्षेपाने जाऊ देते. आता आईचे सुद्धा वय होत चालले हेच खरे. आपण घरकामात तिला खूप खूप मदत करायला हवी. आपण तोंडपाठ केलेल्या रसविचाराला स्वयंपाकघरात स्थान नाही, पण हातगुंडा म्हणून आपला खास उपयोग होईल तिला. बाकी आई आपल्याला कशाला हात लावू देईल तरच तिचे श्रम आपल्या हातून हलके होणार. मी वाढते म्हणून दुपारी आपण कितीदा तिला सांगितले, पण तिने मीठ चटणीला सुद्धा हात लावू दिला नाही आपल्याला. ती हसत म्हणाली, पुढं आहेच हे जन्मभर करायचं. हे बोलताना तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारे ते वात्सल्य. आईच्या डोळ्यात देवाने अक्षय निरांजने लावून ठेवलेली असतात का? आकाशासारखे तात्यांचे छत्र, पृथ्वीसारखी आईची माया. आपल्याला कशाची काळजी आहे? चिंता आपल्याजवळ आली तर ती सुद्धा निश्चिंत होऊन परत जाईल. मग आज आपली झोप अशी उडून का गेली आहे? दिवसभरात घरात घडलेल्या बारीक सारीक गोष्टी ललितेने आठवून पाहिल्या. या 4 महिन्यात प्रमिला एकदम किती मोठी दिसू लागली होती. आपण मुद्दाम मांडलेले मीराबाईचे ते भजन तिला मुळीच आवडले नाही. असली रडगाणी मला नाही आवडत असे उजव्या हाताने शेपटा उडवीत ती म्हणाली. तेव्हाचा तिचा अभिनय मोठा पाहण्यासारखा होता. तिच्या आवडीनिवडी आपल्यापेक्षा किती निराळ्या झाल्या आहेत. तिने दुपारी गाणी कशी छान म्हटली, पण ती सारी चित्रपटातली होती.
ती नाजूक, नखरेल, अधूनमधून छचोर ओळी असलेली प्रेमगीते 15 वर्षाच्या मुलीने घोळघोळून म्हणावीत. पण तिचा आवाज किती गोड आहे. तिच्या या आवडीनिवडीत असे काय काळजी करण्यासारखे आहे? बाकी विमल तिच्याहून लहान असूनही कशी शहाण्यासारखी वागते. संध्याकाळी मोठे खमंग कांदे पोहे केले होते तिने. आपल्याला सुद्धा तसे जमणार नाहीत. माझ्या पिना, मी नाही देणार माझ्या पिना. जा, मी नाही, जा. अक्का, अक्का. ललितेने डोळे उघडून जवळ झोपलेल्या मंगलेकडे पाहिले. सकाळपासून घोक घोकून तिच्यापाशी झोपली होती ती. दुपारी तिचे आणि प्रमिलेचे पिनांसाठी मोठे कडाक्याचे भांडण झाले होते. झोपेत तेच तिला दिसत असावे. ललितेने हळूच तिला जवळ ओढले आणि तिचे मस्तक थोपटीत ती म्हणाली, मंगू, मंग्या, तुझ्या पिना इथंच आहेत हं, नीस तू. ते शब्द निद्रेत मंगलेला ऐकू गेले की नाही कुणाला ठाऊक, पण तिच्या थोपटण्यातला प्रेमळपणा मात्र तिला जाणवला असावा. ती झोपेतच हसली. मिटलेल्या डोळ्यांनीच अक्का असा अर्धस्फुट लाडी गुदगार काढून तिने ललितेच्या गळ्याभोवती आपला इवलासा कोमल हात टाकला. पुढल्याच क्षणी ती घोरू लागली. मंगलेच्या हाताचा तो नाजूक विळखा ललितेला मोठा सुखद वाटला. काल रात्री निरोप घेताना तिला मिठी मारून आणि तिच्या खांद्यावर डोके ठेवून कलिकेने हुंदके दिले होते, पण त्या मिठीत ही माधुरी नव्हती. ललिता वत्सलतेने मंगलेचे मस्तक तसेच थोपटीत राहिली. थोपटता थोपटता केसातल्या पिनांचा तिच्या हाताला पुन्हा पुन्हा स्पर्श होऊ लागला. ती एकदम थोपटायची राहिली. आपल्या बेचैनीचे कारण उमगल्यासारखे वाटले तिला. काल सकाळपासून तिचे मन एक कोडे सोडवू पाहत होते. त्या न सुटलेल्या कोड्यानेच तिच्या झोपेचे खोबरे केले असावे. मनातली गुंतागुंत सोडविण्याकरिता गेल्या 1.5 दिवसात घडलेल्या साऱ्या गोष्टीचा ती मेळ घालू लागली. राजगृहातल्या कमलाकराच्या खोलीत उशीखाली दिसलेली ती घुबडाची पिन. ती पाहता क्षणीच तिला गौरीच्या हरवलेल्या पिनची आठवण झाली होती. पण गौरीची पिन तिथे येणे शक्यच नव्हते. कमलाकराची आणि तिची तोंड ओळखसुद्धा असण्याचा संभव नव्हता. तिने गौरीचा विचार तत्काळ मनातून काढून टाकला. पण कमलाकराच्या खोलीत कुणीतरी स्त्री आली असावी आणि तिच्या केसातली पिन चुकून त्या उशीखाली राहिली असावी, हा संशय काही केल्या तिच्या मनातून जाईना. चहा पिता पिता तिने तो अर्धवट बोलून सुद्धा दाखविला. तो अपराधी असता तर निदान 2 क्षण गोंधळला असता, पण त्याच्या चर्येवर गोंधळाची पुसट छटासुद्धा दिसली नाही. तो हसतच उद्गारला, तुम्ही संशयकल्लोळ नाटक पाहिलंय? त्यातल्या तसबिरीने जसा घोटाळा उडवून दिला तशी ही पिन. इथं कुणी नाटककार नाही हे माझं भाग्यच म्हणायचं. कमलाकराने मुद्दाम इराण्याकडून मागविलेला चहा फार चांगला होता. तो घेता घेता ती पिन पलंगावर कशी आली हे त्याने किती सहज अगदी खेळत सांगितलं. नुकतेच लग्न झालेले एक जोडपे आदले दिवशी त्या खोलीत येऊन राहिले होते. प्रेम आंधळे असल्यामुळे असो अगर धांदरटपणामुळे असो, त्यातली नायिका टेबलावर गंगावन विसरून गेली. ते कमलाकराने हॉटेलच्या मालकाकडे साबार भेट म्हणून सकाळी पाठवून दिले होते. नोकरांनी झाडूंनी पलंगपोस बदलून आपल्याकरिता बिछाना तयार केला असावा अशी त्याची समजूत होती. म्हणून तो मात्र त्याने उलटसुलट करून पाहिला नाही. त्याची समजूत किती चुकीची होती हे त्या पिनांवरून स्पष्ट होत होते. हे सारे सांगून तो हसत हसत म्हणाला, अलीकडे नोकर झालेत मालक, तेव्हा हे असंच चालायचं. पोस्त, बोनस आणि बक्षिसी हे 3च शब्द गडी माणसांच्या कोशात शिल्लक राहिले आहेत. त्यांच्या मनमोकळ्या बोलण्याने ललितेच्या मनात दाटू लागलेला संशय विरळ व्हायला फारसा वेळ लागला नाही. मात्र मनुष्य स्वभावतःच संशयी असल्यामुळे असेल अथवा बायकांच्या जातीला कुठल्याही गोष्टीची फाजील चिकित्सा करीत बसण्यात गोडी वाटत असल्यामुळे असेल, रात्री गाडीत बसेपर्यंत उशीखाली सापडलेल्या त्या पिनची नाही म्हटले तरी तिला 5-10 वेळा आठवण झाली. गाडी सुरू झाल्यावर मात्र ललिता ती विचित्र गोष्ट पार विसरून गेली. डब्यात आणखी 2 माणसे होती. त्यातले एक होते बडे व्यापारी, दुसरे होते कुणी सरकारी अधिकारी. कमलाकरांच्या आणि त्यांच्या गप्पा गोष्टी मोठ्या रंगात आल्या. 1.5 तास चाललेले ते संभाषण ऐकता ऐकता कमलाकराच्या कुशाग्र बुद्धीचा ललितेच्या मनावर मोठा अनुकूल परिणाम झाला.
त्याचा चेहरा रेखीव आणि मोहक आहे, ही जाणीव तिला प्रथम दर्शनीच झाली होती. पण बोलण्याच्या ओघात त्याच्या मुद्रेवर जी झळाळी येई ती त्या शारीरिक सौंदर्यापेक्षाही अधिक आकर्षक वाटे. कुठल्याही विषयात त्याची गती नव्हती असे नाही, अर्थशास्त्राच्या किंवा राजकारणाच्या क्लिष्ट गोष्टीत सुद्धा त्याची विशिष्ट स्वतंत्र मते होती. ती सांगताना अधूनमधून तो एखादा दृष्टांत देई किंवा गमतीदार वाक्य उच्चारे. त्यामुळे ती मते अधिकच प्रभावी वाटत. देशाची फाळणी हे काँग्रेसने केलेली घोडचूक आहे हे त्या सरकारी अधिकाऱ्याच्या तोंडावर सांगताना कमलाकर क्षणभर सुद्धा कचरला नाही. फाळणीविषयी बोलताना त्याने जरासंधाचा जो दाखला दिला तो किती समर्पक होता. तो ऐकून तात्याच बोलतायत असे वाटले तिला. कमलाकरासारख्या सुटापुटात वावरणाऱ्या मनुष्याने पुराणे इतक्या बारकाईने वाचले असतील हे एरवी ललितेला खरे सुद्धा वाटले नसते. पण तो जरासंधाचा दृष्टांत किती मार्मिक होता तो. कमलाकर म्हणाला होता, अखंड हिंदुस्थानातील हिंदू मुसलमानांची भांडणं ही जरासंधाच्या देहाच्या 2 भागांसारखी होती. ते भाग एकमेकांना पुन्हा सहज चिकटत असत. आज ना उद्या या 2 जमातींची अशीच जुळणी होऊ शकली असती, पण फाळणीने ते शकल परस्परांच्या विरुद्ध दिशेला टाकली. त्यांची जोडणी होणं आता कठीण आहे. या दोन्ही देशांची शक्ती एकमेकांशी झुंज घेण्यात खर्च होणार. आणि गाडीतील कमलाकराची असली अनेक भांडणे ललिता जसजशी आठवू लागली तसतसा त्याच्या बुद्धीविषयी तिला वाटू लागलेला आदर दुणावू लागला. नाटके, धरणे, चित्रपट, साखर कारखाने, निर्वासित संतती नियमन, 1 ना 2 नाना विषय डब्यात त्या तिघांच्या बोलण्यात निघाले. बाकीच्या दोघांनी वक्त्यापेक्षा श्रोत्याचेच काम अधिक प्रमाणात केले. कमलाकर मात्र एकसारखा बोलत होता. त्या साऱ्या संभाषणाच्या मधुर संस्मरणाने ललितेचे मन उल्हासित झाले. कमलाकराच्या चतुर कोटिक्रमा इतकाच त्याचा आवाज तिला स्पष्टपणे आठवू लागला. किती गोड होता तो, नि जितका गोड तितकाच खणखणीत. आसपासच्या कुठल्या तरी देवळात मंजूळ घंटानाद होत आहे असा भास डोळे मिटून ते संभाषण ऐकताना काल रात्री तिला झाला होता. कमलाकराच्या आवाजातला तो गोडवा जणू काही त्याच्या स्पर्शातही उतरला होता. सकाळी स्टेशनात 2ऱ्या वर्गाचा डबा फलाटाबाहेर राहिला. कमलाकर चटकन उडी मारून उतरला. त्याचा तो चपळपणा सैनिकाला शोभण्यासारखा होता. लगेच त्याने आपला हात पुढे केला. तो धरून आपण उतरलो. त्याच्या त्या क्षणिक स्पर्शात किती सभ्यता, किती स्वाभाविकता होती. त्याने आपला हात सोडला तेव्हा एक सुंदर तरुण पुरुषाच्या हातात आपला हात होता या जाणीवेने आपण क्षणभर बावरलो. पण त्याच्या हालचालीत, मुद्रेत, स्मितात कुठेही संभ्रमाची अस्पष्ट छटासुद्धा नव्हती. स्वर आणि स्पर्श यांच्यापेक्षाही संध्याकाळी नदीच्या घाटावर त्याच्या मूक सानिध्यात घालविलेल्या 4 घटकांची स्मृती ललितेला आता मोठी काव्यमय वाटू लागली. 6 वाजता तो मोटर घेऊन आला तेव्हा प्रमिला गाण्याच्या वर्गाला गेली होती. गावात कुठेतरी हळदी कुंकू होतं. आईऐवजी विमल गेली होती तिकडे. या मुक्कामात मंगलेचे मावशीशी चांगलेच सूत जमलेले दिसले. लहान मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवू नये, त्यामुळे मुले बिघडतात असे पूर्वी मावशी म्हणे. पण आज तिने मोठ्या हौसेने मंगलेला महिला मंडळात नेले होते. आपल्याबरोबर यायला घरात कुणीच नव्हते. एकट्याने जायचा आपल्याला संकोच वाटू लागला. मग आई थट्टेने म्हणाली, असंच का तू उद्या वर्तमानपत्र चालवणार? हल्ली कॉलेजात लाजायचं शिक्षण देतात हे नव्हते बाई ठाऊक मला. आपला नाईलाज झाला. मात्र कमलाकराबरोबर बाहेर पडायच्या आधी वेणीफणी करण्यात आणि नवे अंजिरी पातळ नेसण्यात आपण 15-20 मिनिटे तरी खर्च केली. वेशभूषेकडे दुर्लक्ष करणारी ललिता आजच आईच्या ते लक्षात आले असावे. आपण माझघरातून बाहेर पडलो तेव्हा ती स्वतःशीच एखाद्या लहान मुलासारखी हसली. संध्याकाळचे सोनेरी ऊन खिडकीतून खोलीत यावे आणि क्षणभर तिचे सुवर्ण मंदिर बनवावे तसा तिचे ते स्मित पाहून आपल्याला भास झाला. घाटावर जणू काही निराळ्याच जगात आपण प्रवेश केला. रंगीबेरंगी ढगांच्या पायघड्यांवरून सूर्य पश्चिमेच्या मंदिरात संथपणाने प्रवेश करीत होता. मेघांचे ते मोहक रंग केवळ नदीच्या अरुंद पात्रातच प्रतिबिंबित झाले नाहीत. आपल्या मनाचा कोपरा न कोपरा त्यांनी रंगवून काढला. धुळीने भरलेली आणि उन्हाने कळंजलेली वृक्ष पृथ्वी गंधर्व नगरीच्या सीमेवर घुटमळू लागली. खालच्या घाटावर 10-20 बायका धुनी धुत होत्या.
त्यांच्या धुण्याचे धप धप असे होणारे आवाज, मधूनच त्यात मिसळणारा श्श असा ध्वनी आणि त्या दोन्हीचा कर्कशपणा विरघळून टाकणारी प्रवाहाची अखंड झुळझुळ होती ती. वर्ष 1.5 वर्षाची असताना मंगला पाळण्यात जागी झाली. म्हणजे तिच्या पायातले वाळे असेच गोड गोड वाजायचे. आकाशातल्या मेघांपासून पृथ्वीवरल्या पाण्यापर्यंत पसरलेल्या संध्या देवतेच्या त्या जादूने आपणा दोघांना मुके करून सोडले. कमलाकर आणि आपण कितीतरी वेळ तसेच बसलो. शब्दांनी समोरच्या सौंदर्य देवतेची समाधी भंग पावेल की काय अशी जणू काही आपल्याला कितीतरी वेळ भीती वाटत होती. आपण अवाक्षर बोललो नाही, घाटावरून उठलोही नाही. उघड्यावर झोपी गेलेल्या मुलाच्या अंगावर आईने हळूच काळ्या लुगड्याची चौघडी घालावी त्याप्रमाणे सृष्टीवर अंधकार पसरू लागला. एखाद्या कवीची कल्पकता आपले अपूर्व सौंदर्य क्षणभर प्रगट करून लुप्त व्हावी तशी संध्येची शोभा त्या काळोखात दिसेनाशी झाली. आकाशात चांदण्या चमकू लागल्या. नदीच्या प्रवाहातली त्यांची नाजूक नाचरी प्रतिबिंबे पाहून एखाद्या चित्रपटातल्या नृत्य करणाऱ्या रमणींच्या दृश्याची आठवण कोणालाही झाली असती. काही वेळाने खालचा घाट शांत झाला. काळोख दाटत चालला. जत्रेला गेलेल्या पण वाट चुकलेल्या 2 मुलांनी एकमेकांच्या धीरावर कुठल्या तरी धर्मशाळेत मुक्काम ठोकावा तसे आपण दोघं भासू लागलो. कमलाकर काहीतरी बोलेल, निदान आता उठूया असे म्हणेल अशी आपली कल्पना होती. पण त्याने तोंडातून चकार शब्द काढला नाही. शेवटी आई जेवायकरिता आपली वाट पाहत राहील असा विचार मनात येऊन आपण उठलो. तेव्हा तो हसून विजयी स्वराने म्हणाला, बायका बाहेरच्या सौंदर्यात कितीही रमल्या तरी त्या तात्पुरत्या. त्यांचा खरा ओढा असतो घराकडे. पुरुषाचे तसे नाही. पुरुष हा स्वभावतःच भटक्या प्राणी आहे. कमलाकराने केवळ गमतीने ते उद्गार काढले की छे, तात्यांच्याकडे पाहिले म्हणजे ते अगदी खोटे वाटू लागतात. आईचं शिक्षण र ट फ करीत वाचणे इतकेच झालेले. तात्यांचे राजकारण किंवा त्यांचा समाजवाद यांचे आकलन तिला कधीही झाले नाही. पण तात्या तिच्यावर किती उत्कट प्रेम करीत आले आहेत. पुरुष भटक्या असतो हे खरे असते तर. एकदम एक अर्धवट दाबलेला, अर्धवट बाहेर पडलेला हुंदका तिच्या कानावर पडला. रानातून जाणाऱ्या कोणीतरी प्रवाशाने वृक्षावरून लटकणारे कोळ्याचे रेशमी जाळे खसकन ओढून काढावे त्याप्रमाणे तिची सुखद स्मृती मालिका तत्काळ छिन्नभिन्न झाली. तिने दचकून डोळे उघडले. तो हुंदका मंगलेने झोपेत दिला असावा असे तिला प्रथम वाटले. पण मंगला अगदी शांतपणाने झोपली होती. रस्त्यावरल्या दिव्याचा उजेड खिडकीतून खोलीत आला होता. त्या प्रकाशात तिची मुद्रा तिला स्पष्ट दिसली. ती झोपेत हसत होती. तिच्या गालाला मोठी खळी पडली होती. ललितेने त्या खळीवर हळूच आपले ओठ टेकले. ती एकदम अंथरुणावर हळूच उठून बसली. तो हुंदका हा काही नुसता भास नव्हता. डाव्या बाजूची खोली तात्यांची होती. तिने कान देऊन ऐकले. खाट करकरल्यासारखी वाटली. मग राम राम एवढे अस्पष्ट शब्द तिला ऐकू आले. तात्या बहुधा जागे असावेत. पण ते रडतील, हुंदका देतील ही गोष्ट अशक्य होती. 42च्या चळवळीत हसत मुखाने ललितेची पाठ थोपटून तुरुंगात जाण्याकरिता ते घराबाहेर पडले होते. त्या दृश्याचे तिला कधीच विस्मरण झाले नव्हते. मग तो हुंदका कुणाचा असावा? उजवीकडल्या खोलीत मावशी झोपली होती. ती तर अंथरुणावर बसल्या बसल्या. ललितेने त्या खोलीचा कानोसा घेतला. तिथे सारे कसे शांत होते. ती गोंधळली. कंटाळून ती पुन्हा अंथरुणावर अंग टाकणार तोच मावशीच्या खोलीतला दिवा लागला. दाराच्या बारीक फटीतून प्रकाश डोकावून बाहेर पाहू लागला. लगेच हुंदक्याचा अस्पष्ट आवाज पुन्हा ऐकल्यासारखे ललितेला वाटले. तो खास मावशीच्या खोलीतूनच.